Hello students. Problem 7. Malia and Company Limited invited applications for 20,000 equity shares. 20,000 issued केलेले शेअर्स आहेत. त्यांनी 20,000 शेअर्स इन्व्हाइट विकायला काढले असा त्याचा अर्थ आहे. इन्व्हाइटेड ॲट ₹10 each. ॲट ₹10 each ही त्याची फेस व्हॅल्यू. Payable as under ₹3 on application. On application, ₹3. On allotment, ₹3. On allotment, ₹3. On first call 3. Allotment ला 2 आहे. On first call ₹3 आणि on second call ₹2. Public applied for 25,000 shares. लोकांनी किती शेअरसाठी अर्ज केले? अप्लाइड लोकांनी किती शेअरसाठी अर्ज केले? 25,000. म्हणजे इथं एक्सेस शेअर्स किती आले? 5,000. एक्सेस शेअर्स 5,000 आले. आता त्याच्या पुढचा भाग. कंपनी रिजेक्टेड 3,000 अप्लिकेशन्स. कंपनीनं 3,000 अप्लिकेशन्स नामंजूर केले, रिजेक्ट केले. अप्लिकेशन्स अँड देअर मनी वॉज रिफंडेड. त्याच्यावरचे पैसे काय केले? परत करून टाकले. मनी ऑन रिमेनिंग अप्लिकेशन्स आफ्टर अलॉटमेंट ऑफ ₹20,000 शेअर्स डायव्हर्टेड टू अलॉटमेंट. म्हणजे जे उरलेल्या शेअरवरचे पैसे आहेत ते अलॉटमेंटच्या पैशाकडे डायव्हर्ट केले, तिकडं ट्रान्सफर केल्यासारखं झालं. म्हणजे अलॉटमेंटचे पैसे अप्लिकेशनच्या पैशातनं ठेवून घेतले. बऱ्याच वेळा सांगितले. मग आधी 3,000 शेअरवरचे पैसे रिफंड करा. इथं जरा जागा कमी शिल्लक राहिली, चुकून असू दे, करूया ऍडजस्ट. ह्याचे 2 भाग येतील. 3,000 शेअरवरचे पैसे रिफंड करायचे. किती शेअरवरचे? 3,000. रेड पेननं लिहिले बघा. 3,000 शेअरवरचे पैसे आणि उरलेले पैसे हे अलॉटमेंटला डायव्हर्ट करायचे. म्हणजे इथं राहिलेले शेअर्स म्हणजे 2,000. ह्याला लिहायचं ऍडजस्ट टू अलॉटमेंट. घ्या, डिझाईन पूर्ण करा, वर्किंग नोट पूर्ण करा. सगळी प्रॉब्लेम होमवर्क देणार आहे. पूर्ण डिटेल वर्किंग नोट देणार आणि होमवर्कला पाठवणार प्रॉब्लेम हा. पुढं वाचा. ऑल दी मनी ऑन अलॉटमेंट अँड कॉल्स वॉज ड्युली रिसिव्ड. अलॉटमेंटवरचे आणि सगळ्या कॉलवरचे पैसे मिळाले. 5 जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ मालिया अँड कंपनी. इन दी बुक्स ऑफ वरती टाकायच्या आणि एंट्रीज करायच्या. आता वर्किंग नोट सुरू. अप्लिकेशन मनी रिसिव्ड. रिसिव्ड शब्द आहे. ह्याच्यासाठी कुठले शेअर्स वापरायचे असतात? अर्जाचे. अप्लिकेशन रिसिव्ड. मग 25,000 गुणिले 3. 25,000 गुणिले 3 लिहा. अप्लिकेशन मनी रिसिव्ड 25,000 शेअर्स गुणिले 3. आता दुसरी एंट्री महत्वाची आहे. दुसऱ्या एंट्रीमध्ये ह्या तिघांना क्रेडिट द्यायचं. तिघांना क्रेडिट. आता ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल किती शेअर्स करायचे? जेवढे इश्यू केले होते तेवढे. इश्यू किती केले होते? 20,000. रिफंड किती शेअरवरचे पैसे करायचे? 3,000. ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल 20,000 शेअर्स, रिफंड 3,000 शेअर्स आणि पुढच्या हप्त्याचे म्हणून अप्लिकेशनच्या पैशातनं किती ठेवून घेतले? किती शेअरवरचे पैसे ठेवून घेतले? हे बघा 2,000. म्हणजे लिहा किती शेअरवरचे पैसे ट्रान्सफर केले? जेवढे इश्यू करायचं ठरलं होतं तेवढे. किती शेअरवरचे पैसे रिफंड केले? 3,000 शेअर्स. आणि किती शेअरवरचे पैसे ऍडजस्ट टू अलॉटमेंट केले? 2,000 शेअर्स. घ्या 20,000, 3,000, 2,000 लिहिले बघा तिथं. आणि त्याला गुणिले अप्लिकेशनचा दर. अप्लिकेशनचा दर म्हणजे 3. वर्किंग नोट संपली.
आता अलाउड इथून पुढच्या 2 नंबर पासून सगळ्या एंट्रीमध्ये 20,000च वापरायचे. 20,000 शेअर्स. मग अलॉटमेंट मनी ड्यू 20,000 शेअर्स गुणिले 2 हा दर घेतला. प्रत्येकाच्या 2-2 एंट्रीज होतात ना, मग 2 रुपये घेतले. आता अलॉटमेंट मनी रिसिव्ड. आता अलॉटमेंटचे पैसे मिळताना थोडे कमी मिळणार, कारण अलॉटमेंटच्या पैशापैकी थोडे पैसे, थोडी अमाऊंट आपल्याला वरती मिळाली आहे, अप्लिकेशनच्या पैशातनं मिळालेली आहे. त्यामुळं हा ड्यूचा गुणाकार करून घ्या 40,000 वजा ही जी रक्कम आहे ही इथं वजा करा. 3 दुनी 6,000 म्हणजे आपल्याला किती रुपये मिळणार? 40 वजा 6 34,000. 34,000 रुपये मिळणार आपल्याला. थोडे कमी मिळणार, कारण ह्यातले पैसे ऑलरेडी इथं जमा आहेत म्हणून. आता आपण एक वाक्य लिहितो, ते लिहून घ्या. जे वाक्य लिहितो ते एंट्री नंबर 2 मधील अर्थ वगैरे सगळा सांगून झालाय. 2 मधील ऍडजस्ट टू अलॉटमेंट ₹6,000. एंट्री नंबर 4 मधून लेस करावा. घ्या. एंट्री नंबर 2 मधील ऍडजस्ट टू अलॉटमेंट ₹6,000 पुन्हा केलेत. एंट्री नंबर 4 मधून लेस करावा. झालं का? आता 5 फर्स्ट कॉल मनी ड्यू. ड्यूच्या वेळा किती शेअरवर पैसे मागायचे? जेवढे इश्यू केले ते तेवढे. इश्यू किती केले ते वर बघा, केले होते इथं 20,000 आहे. मग 20,000 शेअर्स गुणिले 3 6. फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. काही कोणी बुडवले नाहीत, काय नाही, ते बुडलेले शेअर्स पुढे येणार आहे अजून. गुणिले 3 जेवढे ड्यू तेवढे रिसिव्ड. 7 आणि 8 लास्ट. सेकंड कॉल मनी ड्यू. ड्यूच्या वेळा 20,000 गुणिले 2. मी दर इथनं घेतोय दर. आणि सेकंड कॉल मनी रिसिव्ड 20,000 गुणिले 2. वर्किंग नोट संपली. एवढ्या भागाला सिस्पेने असं ब्रॅकेट करून टाका, बॉक्स. वर्किंग नोट संपली आहे. आता मी 2 नंबरची एंट्री फक्त सांगणार आहे. 2 नंबरची एंट्री. 2 नंबरच्या एंट्रीमध्ये 1 डेबिट आणि 3 क्रेडिट असतात. 1 डेबिट कुठलं? पहिल्या एंट्रीत ज्याला क्रेडिट दिलंय त्याला दुसऱ्या एंट्रीत डेबिट. कितीही मागचे व्हिडिओ काढा, सेम भाषा आहे. पहिल्या एंट्रीमध्ये जे पैसे जमा झाले होते त्यातनंच पैसे काढून कॅपिटलला ट्रान्सफर, रिफंड, ऍडजस्ट टू अलॉटमेंट करायचे. पहिल्या एंट्रीत ज्याला क्रेडिट आहे त्याला दुसऱ्या एंट्रीत डेबिट एंट्री म्हणून दाखवतो. इक्विटी शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट. टू इक्विटी शेअर कॅपिटल. टू बँक रिफंड म्हणजे बँक. टू बँक आणि टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. कोणते कोणते शब्द लिहायचे लिहिले बघा. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. परत एकदा 3 2 सांगतो. क्रेडिट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू बँक अकाउंट आणि टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. 1 डेबिट 3 क्रेडिट असं लक्षात ठेवा. आणि याचं नॅरेशन पण मोठं येते. या प्रत्येकाचा उल्लेख नॅरेशन मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे 3 टप्प्यात नॅरेशन होते. एकदा 20,000ला घेऊन, एकदा 3,000ला आणि एकदा 2,000ला. असला प्रॉब्लेम सोडवलेला आहे. मी काय म्हणतो होमवर्कच्या बाबतीत, हा आधी झालेल्या प्रॉब्लेम असला कुठं एंट्रीज आहेत काय आहेत पहा, पूर्ण अभ्यास करा आणि पूर्ण अभ्यास करून मागचे प्रॉब्लेम न बघता हा प्रॉब्लेम सोल्युशन करून घ्या. इथं मी थांबतो. हा प्रॉब्लेम मी होमवर्कसाठी दिलाय तुम्हाला. थांबूया. पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा का ठरवूया आपण. प्रॉब्लेम 8. काय बदल आहे प्रॉब्लेम 8 मध्ये? प्रॉब्लेम 8 मध्ये इश्यू केलेल्या शेअर्स पेक्षा विकायला काढलेल्या शेअर्स पेक्षा अर्ज कमी आले. वर्गामध्ये 60 ची संख्या असताना मुलांनी प्रवेश 40च घेतलाय. मग तुम्ही काय करणार? 40 मुलांना हे देऊन टाकणार का नाही, प्रवेश ऍडमिशन देऊन टाकणार ना वर्गामध्ये. सेम तसं आहे.
इश्यू केलेल्या शेअर्स पेक्षा अप्लिकेशन रिसिव्ड कमी आले. सगळीकडे अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स घ्या, मग सगळ्यांना शेअर देऊन टाका. कोणाला द्यायचे कोणाला नाही द्यायचे, रिफंड ऍडजस्ट अलॉटमेंट काही भानगड नाही येणार आता यात. जे संख्या कमी असेल ही इथली अप्लिकेशन इश्यू पेक्षा अप्लिकेशन रिसिव्ड कमी आहे, मग अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स घेऊन सगळ्या एंट्रीज करा. ह्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. विकायला काढलेल्या शेअर्स पेक्षा मागणी कमी आलेली आहे. असलं गणित आहे, सोपं आहे, म्हणूनच घरी देतोय. जे इझी आहे तेच घरी देतोय मी, वाचा. रोहिणी कंपनी लिमिटेड इशूड 25,000 इक्विटी शेअर्स 100 इच. 25,000 इशूड शेअर्स ॲट दी रेट ₹100 इच. 100 ही त्याची फेस व्हॅल्यू आहे. पुढं ऑन अप्लिकेशन ₹20. ऑन अप्लिकेशन ₹20. ऑन अलॉटमेंट ₹30. ऑन फर्स्ट कॉल ₹20 आणि ऑन सेकंड अँड फायनल कॉल ₹20. ₹20 30 आहे, शेवट 30 आहे. टोटल 100 व्हायला पाहिजे ना, होतात 100. पुढं वाचा. अप्लिकेशन्स वेर रिसिव्ड फॉर 22,000 शेअर्स. विकायला काढलेत शेअर्स 25,000 आणि अप्लिकेशन रिसिव्ड झालेत 22,000. मग इथं 22,000 घ्या शेअर्स. हे शेअर्स सगळ्यांना वापरायचे, सगळीकडे वापरायचे. हे अंडर सबस्क्रिप्शन म्हणतात. विकायला काढलेल्या शेअर्स पेक्षा मागणी कमी आहे. न्यू कंपनी असेल किंवा रेप्युटेशन नसेल मार्केटमध्ये तर असं काही वेळा होऊ शकतं. इथं तुमचं वर्किंग नोट संपली. हा, हे प्रॉब्लेम संपला. ऑल मनी वॉज रिसिव्ड बाय द कंपनी. आणि काय म्हटलंय, अलॉटमेंट ऑफ शेअर्स वेअर मेड टू देम. सर्व ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या सर्वांना शेअर्सचं वाटप करून टाकलं. ऑल मनी वॉज रिसिव्ड बाय द कंपनी. सर्व पैसे कंपनीला मिळाले. आता इथं सर्व शेअरवरचे पैसे कंपनीला मिळाले. आता वर्किंग नोट करतो तुम्हाला. आता तुम्हाला वर्किंग नोट न करता किती एंट्रीज होतात सांगतो. प्रत्येक ठिकाणी 2-2 म्हणजे टोटल 8 एंट्रीज होणार आहेत. 8. पहिली एंट्री अप्लिकेशन मनी रिसिव्ड, मगासारखं जोडतो. 22,000 गुणिले 20. 22,000 शेअर्स गुणिले 20. 20 आहे, गुणाकार नीट करा. हा, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. आता मात्र काय करायचं, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल पहिल्यासारखं बोलायचं नाही. आता 22,000च घ्यायचे, कारण 22,000 अंडर सबस्क्रिप्शन आहे ना. 25,000 मागणी करताना 22,000 अर्ज आलेत, मग सगळ्यांनाच शेअर्स देऊन टाकले. मग ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल किती करायचं, 22,000 शेअर्स. इथं तुमचा घोळ होईल. माझं जुनं लेक्चर ऐकून हे कराल. अंडर सबस्क्रिप्शन मध्ये ऐका नीट, अंडर सबस्क्रिप्शन मध्ये अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स सगळीकडे वापरायचे. अंडर सबस्क्रिप्शनच्या गणितात 22,000 शेअर्स अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर सगळीकडे वापरायचे. एक नोट लिहून देईन मी खाली प्रॉब्लेमचे वर्किंग नोट झाले की एक नोट लिहून देईन, तुम्ही चुकणार नाही. घ्या. नंबर 3 अलॉटमेंट मनी ड्यू. 22,000 शेअर्स गुणिले 30. हे एका खाली एक यावं म्हणून मी घेतलंय. 4 अलॉटमेंट मनी रिसिव्ड 22,000 शेअर्स गुणिले 30. नंतर 5 फर्स्ट कॉल मनी ड्यू 22,000 शेअर्स गुणिले 20. 6 फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड 22,000 शेअर्स गुणिले 20. 7 आणि 8 सेकंड अँड फायनल कॉल मनी ड्यू. लाईट गेलेले आहेत त्यामुळं थोडंसं डीम दिसेल, पण दिसतंय. फर्स्ट सेकंड अँड फायनल कॉल मनी ड्यू 22,000 शेअर्स गुणिले 20 आणि सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड 22,000 शेअर्स गुणिले 20. सगळीकडे 22,000. आता एक सूचना लिहून देतो म्हटलं होतं, ती घ्या. सगळ्या एंट्रीज प्लेन आहेत आणि इथं मी अंडर सबस्क्रिप्शन म्हटलेलं आहे. त्यावेळेला काय परिस्थिती असते, इश्यू पेक्षा अप्लिकेशन रिसिव्ड कमी असतात.
आणि अशा वेळेस सगळे 22,000 शेअर अप्लिकेशन रिसिव्हचे शेअर्स घेऊन कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्लेन गणित आहे. एक सूचना लिहून घ्या, नोट. या अशा गणितात काय करायचं असतं, शेअर्स इश्यूड पेक्षा अप्लिकेशन रिसिव्ड कमी असल्यास, घ्या बाकीचं तोंडी, शेअर्स इश्यूड पेक्षा अप्लिकेशन रिसिव्ड कमी असल्यास, अप्लिकेशन रिसिव्ड शेअर्स कमी असल्यास अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स, अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स 22,000, अप्लिकेशन रिसिव्डचे शेअर्स कंसात 22,000 वर्किंग नोटमध्ये घ्यावेत. ठीक आहे, वर्किंग नोटमध्ये घ्यावेत. 22,000 आहे बघा सगळीकडे. हा, वर्किंग नोटमध्ये घ्यावेत. वाक्य झालं. पुन्हा रिवाइंड करून पुन्हा व्हिडिओ ऐका, पुन्हा वाक्य व्यवस्थित लिहा. हे एक वाक्य लिहून घ्या. इथं अंडर सबस्क्रिप्शन आहे. प्रॉब्लेम 8. आता हे 7 आणि 8 प्रॉब्लेम झाल्यावर तुम्हाला पाठवलेले प्रॉब्लेम संपलेत. आता मी हा प्रॉब्लेम पाठवल्यानंतर, हा व्हिडिओ पाठवल्यानंतर पुढच्या व्हिडिओचे फोटो पाठवतो तुम्हाला, पुढच्या व्हिडिओचे फोटो. आणि ग्रुपवर लक्ष ठेवा, कधी बॅच सुरू करणार आहे मी ग्रुपवर टाकीन. ठीक आहे, ओके.